आपण सगळ्या गोष्टीसाठी रिमोट वापरतो. लाईट बंद करण्यासाठी, पंखा चालू करण्यासाठी. का तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यात आपण पहिला रिमोटचा वापर कधी केला होता? टी व्हीसाठी. बरोबर. खरं जेव्हा टी व्हीचा शोध लागला 1950च्या आसपास, तेव्हा आपल्याकडे रिमोट हा प्रकार नव्हता. तेव्हा आपण फिजिकली जाऊन टी व्हीचा आवाज कमी करायचो, चॅनल चेंज करायचो. बरोबर. तर ही समस्या लक्षात घेतात अमेरिकेच्या झेनथ कंपनीने 1950मध्ये पहिला रिमोट सुरू केला. त्यांनी प्रोजेक्टचं नाव ठेवलं लेझी बोन्स. येस. तर खरं झालं कसं, या रिमोटची वायर तर टी व्हीला अटॅच असायची. त्यामुळे ना ती वायर पूर्ण घरभर पसरायची. मग त्यामुळे कोणतरी पडायचं, कोणातरी लागायचं. हे लक्षात घेतात अमेरिकेने एक फ्लॅशवाला रिमोट सुरू केला आणि फ्लॅशवाला टी व्ही पण सुरू केला. पण झालं कसं, सूर्याची किरणं त्या टी व्हीवरती पडली की टी व्ही आपोआप सुरू व्हायची. मग ही पण समस्या निर्माण झाली. मग त्याच्यानंतर त्याच झेनर कंपनीने एक अल्ट्रासाऊंडवाला रिमोट तयार केला. पण झालं कसं, हा अल्ट्रासाऊंड आपल्याला ऐकू नाही आला तरी ना त्याचे व्हायब्रेशन ना प्राण्यांना ऐकू यायचे, कुत्रा मांजर वगैरे. मग ते कधी कधी घाबरायचे. अजून एक समस्या झाली. मग शेवटी हे लक्षात घेता जवळपास 1980च्या आसपास झेनथ कंपनीने आता आपण जे रिमोट वापरतो ना सेलवाले, ते रिमोट त्यांनी मार्केटमध्ये आणले आणि त्याचा आता चांगला पुरेपूर फायदा होत आहे. आणि आता पण आपल्या रिमोटमध्ये आपण आपल्या व्हॉईस थ्रू पण सुद्धा एखादं चॅनल किंवा हे आपण करू शकतो. तर अशा प्रकारे 1950 ते 1980पर्यंत रिमोटचे वेगवेगळे प्रकार होत गेले. खरं पहिली सुरुवात केली अमेरिकेच्या झेनथ कंपनीने रिमोटची सुरुवात. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.